Hello friends, welcome back to my YouTube channel. Friends, before starting this video, as usual, I would like to request all of you to please subscribe my channel so you can get the latest videos on this channel. So friends, today we are going to learn a lesson from 10th standard course book. The title of the lesson is The Boy Who Broke the Bank. It is written by a very famous author, Ruskin Bond. So for your better understanding, we are going to divide this lesson into two parts. Let us start the part 1 from this course book. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द बॉय हू ब्रोक द बँक युनिट 2.2 हा लेसन शिकणार आहोत. रस्किन बॉन्ड या फेमस ऑथरनी लिहिलेला हा पाठ आहे. द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजे बँक बुडवणारा मुलगा. आता हा लेसन याचे आपण शॉर्ट थीम अगोदर पाहूया. हा लेसन पूर्णपणे रूमर्स म्हणजे अफवा यावर आधारलेला आहे की कशा प्रकारे समाजामध्ये अफवा पसरवल्या जातात आणि त्या अफवेचे परिणाम काय होतात. मग त्या चांगल्या अफवा असतील, वाईट अफवा असतील आणि त्याच्यापासून माणूस कसा पुढे त्या अफवेमध्ये गुंडाळला जातो. जसे की आपण आता पाहतोय, सध्या कोरोना व्हायरस कोविड-19चा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्येच नाही तर पूर्ण जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि जेव्हा आपल्याला या आजाराबद्दल जास्त काही माहिती नव्हतं तेव्हा बऱ्याचशा प्रमाणात यामध्ये अफवा पसरवल्या गेल्या आणि बरेच लोक बऱ्याच प्रकारचे तर्कवितर्क यावर करत होते. आपणालाही ते योग्य खरं वाटायचं, पण कालांतराने ते अफवा आहेत हे आपल्याला समजलं आणि या अफवेवर आधारित ही एक कथा आहे, स्टोरी आहे. दिस इज अ स्टोरी टाईप लेसन, द बॉय हू ब्रोक द बँक. सर्वप्रथम स्टोरी म्हणल्यानंतर आपल्याला या स्टोरीमधले कॅरेक्टर्स, पात्र लक्षात ठेवायचे. सर्वप्रथम मेजर कॅरेक्टर आहे प्रमुख. द मेन कॅरेक्टर फ्रॉम दिस लेसन इज नतू. नतू इज अ स्वीपर बॉय, झाडूवाला मुलगा, साफसफाई करण्याचं काम करणारा मुलगा. आणि तो कुठे साफसफाई करत असतो, त्याचं काम कुठे असते तर सेठ गोविंदराम यांच्या मालकीची एक बँक आहे, पीपल नगर बँक. त्या बँकेमध्ये तो स्वच्छता करण्याचं काम करत असतो. सेठ गोविंदराम हे त्या बँकेचे मालक असतात, त्यांच्या मालकीची ही बँक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये सीताराम जो वॉशरमॅन सन म्हणजे धोब्याचा मुलगा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एक एक कॅरेक्टर येत जातात, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण नुकतंच तरी नतू आणि सीताराम यावर आधारलेला सुरुवातीचा आपण काही कन्सेप्ट या पाठामध्ये शिकणार आहोत. सो लेट मी स्टार्ट विदाउट वेस्टिंग टू मच टाइम. फ्रेंड्स, I have a textbook in my hand. I hope you have also the course book. So let us start. The boy who broke the bank, part number 1. तर सुरुवातीला जे सेंट्रल कॅरेक्टर आहे, मुख्य पात्र, ते आपल्या समोर येतं नतू. नतू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by सेठ गोविंदराम. ग्रंबल्ड स्वतःवरच रागवणे किंवा कुरबुर करणे. स्वेप्ट झाडू मारणे किंवा स्वच्छता करणे. ओन बाय च्या मालकीची असणे. तर सेठ गोविंदराम यांच्या मालकीची असलेली पीपल नगर बँक या बँकेच्या पायऱ्या स्वच्छ करत असताना, त्याला झाडू मारत असतानाच नतू स्वतःवरच रागवला. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. त्याच्या हातामध्ये एक छोटासा झाडू, ब्रूम म्हणजे झाडू होता, तो झाडू तो अगदी
घाईघाईने, हरिडली म्हणजे काय, घाईघाईने, केअरलेसली, निष्काळजीपणे तो हाताळत होता. अँड द डस्ट, डस्ट मीन्स धूळ, अँड द डस्ट आफ्टर रायझिंग अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन्स्ट ऑन द स्टेप्स. आणि जी धूळ तो स्वच्छ करत होता ज्या झाडूने, त्या झाडू इतका निष्काळजीपणे तो हाताळत होता की ती धूळ वर उडायची, रेज्ड म्हणजे वर उडणे, त्याच्या डोक्यापर्यंत वर उडायची आणि परत ज्या पायऱ्या स्वच्छ केल्या होत्या त्या पायऱ्यावरच ती जाऊन पडायची. म्हणजे ही यूज द स्मॉल ब्रूम केअरलेसली अँड हरिडली. घाईघाईने तो काम करत होता, म्हणजे त्याच्या कामात लक्ष नव्हतं, म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी दुसरेच विचार सुरू होते. ॲज नथू वॉच बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन's सन पास्ड बाय. नथू त्याच्या जवळ असलेली पॅन, पॅन म्हणजे सुपली, त्या डस्टबिनवर जोरजोराने आदळत असतानाच तिथून सीताराम, नेक्स्ट कॅरेक्टर लक्षात घ्या, सीताराम, हु इज सीताराम, वॉशरमॅन's सन म्हणजे धोब्याचा मुलगा, तेथून जात होता. सो in this paragraph we have seen that Nathu was working very carelessly and hurriedly. He used the small brooms very carelessly, showing his anger. आपला राग व्यक्त करण्यासाठी तो ते काम अशा पद्धतीने करत होता. Let us move forward. Sitaram was on his delivery round. आता धोब्याचा मुलगा म्हटल्यानंतर त्याला जे काही त्याच्याजवळ कपडे होते ते कपडे देण्यासाठी जायचं होतं, तो जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकतेच इस्त्री केलेल्या कपड्याचं एक गाठोडं होतं. त्याच्या डोक्यावर इस्त्री केलेल्या कपड्याचं गाठोडं त्याने व्यवस्थित ठेवलेलं होतं. डोंट राईज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आणि नथूला तो म्हणाला, नथू डोंट रेज सच डस्ट, अशी धूळ उडू नको रे बाबा, डोंट रेज सच डस्ट. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. महिन्याला 2 रुपये जास्तीची पगार देण्याचं त्यांनी नाकारल्यामुळं तू असा चिडलायस का, असा वैतागलायस का? म्हणजे बँक तुला अजूनही ती 2 रुपये एक्स्ट्रा पगार देण्याचं जे बोलली होती ती देत नाही आहे म्हणून तू असं काम करतोयस का? सीताराम सेड टू नथू. What did Sitaram said to Nathu? Are you annoyed? Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees for a month? म्हणजे महिन्याला 2 रुपये जास्तीची पगार देण्याचं नाकारल्यामुळं, अजून ते देत नसल्यामुळं तू असं चिडलायस का, म्हणून अशी धूळ उडवतोयस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. तर धोब्याचा तो मुलगा, तो झाडूवाला मुलगा म्हणजेच नथू, स्वीपर बॉय होता, तो म्हणाला, मला त्याबाबत फारसं काही बोलायचं नाही रे. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट, मला त्याविषयी फारसं काही बोलायचं नाही. I haven't even received my regular pay and this is the 20th of the month. अरे ते 2 रुपयाचं सोड, मला तर माझा महिन्याला जो काही नियमित पगार आहे तो पगारसुद्धा अजून वेळेवर भेटला नाही. 30 तारीख आलेली आहे, 20 तारीख आलेली आहे, 20th of the month जी काही आहे ती पगार मला मिळाली नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary? कोणाला बरं असं वाटणार की बँकेने एका गरीब माणसाची पगार रोखून ठेवले, किंवा बँक गरीब माणसाची पगार वेळेवर देत नाही असं कोणाला वाटणार बरं? कोणाला विश्वास बसेल का? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय ॲम ऑफ. आणि माझी जी काही पगार आहे राहिलेली ती पगार मिळाली की मी इथून निघून जाणार आहे. अँड नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पगार मिळाल्याबरोबर मी इथून निघून जाणार आहे, पुढला आठवडासुद्धा या ठिकाणी मी थांबणार नाही. अँड नथू बँक्ड
the pan against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself confidence. म्हणजे असं बोलत असताना नतू वारंवार सतत त्याच्या हातात असलेली सुपली त्या डस्टबिनवर आदळत होता, आपटत होता. कशासाठी? तर स्वतःचा राग आणि मी किती खंबीरपणे बोलत आहे हे दर्शवण्यासाठी तो हळूहळू म्हणजे तो सुपली त्यावर आदळत होता. वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणाला, ठीक आहे, मी तुला शुभेच्छा देतो. आय शॅल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. सीताराम म्हणाला जाता जाता की तुझ्यासाठी जर योग्य जॉब असेल तर मी निश्चित तो पाहीन. अँड ही प्लोडेड बेअरफूट अलॉंग द रोड. प्लोडेड म्हणजे निघून जाणे वेगाने. ही प्लोडेड बेअरफूट अलॉंग द रोड आणि तो आपल्या अनवाणी पायाने निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लॉथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. जवळपास त्याच्या डोक्यावर असलेलं जे मोठं कपड्याचं गाठोडं होतं त्याचे शोल्डर्स म्हणजे खांदे आणि त्याचं डोकं त्या गाठोड्याने जवळपास लपून गेल्यासारखं झालं होतं, दिसत नव्हतं. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. म्हणजे चौथ्याच घराला जेव्हा त्याने भेट दिली, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. सीतारामला एक गोष्ट ऐकू आली. कोणती? ती लेडी जी होती त्या चौथ्या घरामधली ती काय बोलत होती बघा, की तिला एका झाडूवाल्या मुलाची गरज आहे. शी नीड अ स्वीपर असं सीतारामने ऐकलं. टाईंग हिज बंडल टुगेदर. आपले कापडाचं गाठोडं जे आहे ते गाठोडं बांधत असताना ही सेड, तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ जॉब फॉर अ वर्क. सीताराम कपड्याचं गाठोडं बांधत असताना म्हणाला की मी अशा एका स्वीपर बॉयला ओळखतो, झाडूवाल्या मुलांना ओळखतो की तो कामाच्या शोधात आहे, त्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. आणि तो पुढल्याच महिन्यापासून नेक्स्ट मंथपासून तुमच्याकडे कामाला सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट टू लिव्ह. आता सध्या तो कुठे बँकेमध्ये काम करतोय आणि तिथला जॉब का सोडतोय? तर बँक डिडंट गिव्ह हिज रेग्युलर पे. तर ती जी काय बँक आहे सेठ गोविंदरामची आपण पाहिलं, ती बँक त्याला वेळेवर पैसे किंवा पगार देत नाही आणि त्याच कारणास्तव तो काय करत आहे, तिथला जॉब सोडत आहे. जर तुम्हाला त्या स्वीपर बॉयची आवश्यकता असेल तर तो काय करेल, मी त्याला सांगतो, तो पुढल्या महिन्यापासूनच तुमच्याकडे जॉईन होईल. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. नेक्स्ट कॅरेक्टर मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, असं आहे होय, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मग त्याला उद्याच यायला सांग माझ्याकडं. जर त्याला जॉबची आवश्यकता असेल तर टेल हिम टू कम मीट मी टुमॉरो. उद्याच मला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि सीतारामलाही स्वतःला आनंद झाला की एकतर आपण आपल्या कस्टमरची सर्व्हिस दिली वेळेवर, त्याची सेवा केली आणि मित्रासाठी म्हणजेच नतूसाठी सुद्धा आपण काहीतरी करू शकलो याचा आनंद त्याला झाला. हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर वेंट हिज वे. आणि आनंदाने ती बॅग जी कापडाचं गाठोडं जे होतं कपड्याचं ते गाठोडं डोक्यावर ठेवून आनंदाने तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत नेक्स्ट कॅरेक्टर, त्यांना काही खरेदी करायची होती, शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आया, द लेडी हू टेक केअर ऑफ द बेबी. लहान मुलाची काळजी घेणारी आया. तिने आयाला काही सूचना केल्या घरामध्ये असणाऱ्या. ती बेबीची
त्या लहान मुलाची व्यवस्थित काळजी घेण्यासंबंधी. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. दुपारच्या जेवणासाठी उशीर करू नकोस असं इन्स्ट्रक्शन कुकला म्हणजे स्वयंपाक्याला तिने दिले. म्हणजे आयाला इन्स्ट्रक्शन दिलं, कुकला दिले, जेणेकरून तिला म्हणजे मिसेस श्रीवास्तवना शॉपिंगसाठी बाहेर जाता येईल. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस. आणि त्या दोघांनाही काही सूचना दिल्यानंतर ती पीपल नगर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी निघून गेल्या. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. कस्टमरी नित्याची नियमित सवयी शॉपिंग तिला म्हणजे मिसेस श्रीवास्तव यांना जे काही शॉपिंग करायची होती ती शॉपिंग करण्यासाठी त्या निघून गेल्या. अ लार्ज शेडी टमराइन ट्री ग्रो ॲट वन एंड ऑफ द बाजार. बाजाराच्या एका टोकाला एका साईडला एक मोठं डेरेदार चिंचेचे, टमराइन ट्री मीन्स चिंचेचे झाड, एक चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज शुअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि त्या चिंचेच्या झाडाखाली सावलीला म्हणजे उन्हापासून रक्षण करण्यासाठी, गरमीपासून सुटकारा मिळवण्यासाठी मिसेस श्रीवास्तव यांच्या फ्रेंड मिसेस भूषण त्या ठिकाणी त्यांना दिसल्या किंवा आढळल्या. म्हणजेच नेक्स्ट कॅरेक्टर आपल्यासमोर येतं मिसेस भूषण. हाऊ मेनी कॅरेक्टर्स डू वी फाइंड? फर्स्ट नतू, अ स्वीपर बॉय. सीताराम, washerman son. Seth Govindram, the owner of People Nagar Bank. Next, Mrs. Srivastav, and then Mrs. Bhushan, who was standing under the tamarind tree for saving herself from the heat. So उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मिसेस भूषण त्या डेरेदार चिंचेच्या वृक्षाखाली बसल्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. फार गरमी असल्यामुळं त्यांच्याजवळ असलेल्या एका मोठ्या रुमालाने, कपड्याने ते काय करत होत्या, हवा घेत होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. आणि त्या काय म्हणून सांगत होत्या की हा उन्हाळा फार कडक आहे. दरवर्षी आपण जसं म्हणतो यावर्षी उन्हाळा फार कडक आहे, तसं त्या म्हणत होत्या की यावर्षी उन्हाळा फार कडक आहे. आणि पीपल नगरच्या इतिहासामधला हा सर्वात हॉटेस्ट म्हणजे सर्वात उष्ण उन्हाळा आहे, फार गरमीचे दिवस आहेत असं त्या म्हणू लागल्या. देन शी शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय. आणि नंतर मग त्यांनी मिसेस श्रीवास्तवना एक कापडा दाखवला जो ते खरेदी करण्यासाठी जाणार आहेत. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि मग 5 मिनिट त्या कपड्यावर त्यांनी चर्चा केली. त्याचं टेक्स्चर काय आहे, त्याची डिझाईन काय आहे, कशी आहे, नक्षीकाम कसं आहे त्याचं, यावर त्या चर्चा करू लागल्या. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक. एक्झॉस्टेड म्हणजे कंटाळा येणे. आता हा टॉपिक बोलून कंटाळा आल्यानंतर त्यांनी टॉपिक चेंज केला आणि मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या मिसेस भूषणला, डू यू नो, तुला माहिती आहे का की सेठ गोविंदराम यांच्या मालकीची असलेली पीपल नगर बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देत नाही, त्यांचा पगारसुद्धा करत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आजच सकाळी मी त्याच्या झाडूवाल्या मुलाकडून, त्या बँकेमध्ये काम करणाऱ्या झाडूवाल्या मुलाकडून हे ऐकलं. तो तक्रार करत होता. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. महिना संपला तरी त्याला त्याची रेग्युलर पगार मिळत नाही, हे त्याच्याकडूनच मी ऐकलं. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणाल्या, हे तर फार धक्कादायक आहे, फार विचित्र आहे. इफ दे कांट पे स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे.
none of the others could be getting paid either. जर ते साध्या झाडूवाल्यांची पगार करू शकत नसतील तर मग बाकी कर्मचाऱ्यांचे तर पगारीचा विचारच न केलेला बरं. She left Mrs. Srivastava at Tamarind Tree and went in search of her husband. आणि असं म्हणून मिसेस भूषण श्रीवास्तव पासून निघून गेल्या. कशासाठी? इन सर्च ऑफ हर हजबंड. आपल्या तिच्या पतीच्या शोधात त्या निघून गेल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. आता हे मिसेस भूषणचे जे पतिदेव आहेत, हजबंड आहेत, कुठं बसलेले आहेत? कमल किशोर फोटोग्राफी शॉप समोर बसलेले आहेत. टॉकिंग विथ द ओनर, मालकाशी गप्पा मारत. सो देर यू आर क्राईड मिसेस भूषण. त्यांना पाहून म्हणजे आपल्या पतीला पाहून मिसेस भूषण म्हणाल्या, इथं आहात होय? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट ॲन आवर. 1 तासापासून मी तुम्हाला शोधत आहे. ऑलमोस्ट ॲन आवर. वेअर डिड यू डिसअपिअर. कुठे गायब झाला होतात? 1 तासापासून मी तुम्हाला शोधत आहे. नोवेअर रिप्लायड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणाले, कुठेच नाही. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू. 1 तासभर तरी तू एका दुकानात थांबलीस का, जेणेकरून मी तुला शोधू शकेन? तासभर तरी कुठल्या दुकानामध्ये तू स्टेबल झालीस का? 1 तासासाठी नाही. मग मी कसं शोधणार तुला? बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. जसं फुलाच्या बागेमध्ये जसं एखादी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर जशी विहार करत असते, तसं तू या बाजारामध्ये एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहार करत आहेस, फिरत आहेस. मग 1 तास तरी तू कुठं थांबलीस का रेग्युलर, जेणेकरून मी तुला शोधू शकेन? असं मिस्टर भूषण त्यांच्या पत्नीला म्हणजेच मिसेस भूषणला म्हणाले. डोंट स्टार्ट ग्रमलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. उगीच बडबडू नका, कुरबुर करू नका, आधीच जास्त उष्णता आहे. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पिपलनगर. ह्या पिपलनगरमध्ये काय घडतं हे मला कळतच नाही बाबा. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकक्रप्ट. बँकसुद्धा बुडणार आहे. बँकक्रप्ट म्हणजे विदाउट इनफ मनी टू पे विथ यू फायनान्शियली रुन. म्हणजे बँकसुद्धा बुडणार आहे. व्हॉट दिस सेड कमल किशोर. कमल किशोर म्हणाले, हे काय सांगतेस? सिटिंग अप सडनली. विच बँक? कोणती बँक? वाय द पिपलनगर बँक. ऑफकोर्स. कोणती बँक? पिपलनगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. मी तर असं ऐकलंय की ती बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचं सुद्धा त्यांनी त्या बँकेनं रोखून ठेवलंय. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर. मिसेस किशोर तिथं अकाउंट आहे म्हणून आता मला सांगू नका. त्यावर पुढे बघा काय. नो बट माय नेबर हॅज. कमल किशोर जे फोटोग्राफी शॉपचे मालक आहेत ते म्हणाले, नो माझं तरी नाही बाबा, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे, म्हणजे बाजूच्या दुकानदाराचं आहे. ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट टू आर. आणि समोरच असलेल्या एका पार्टिशनमध्ये बार्बरचं दुकान, बार्बर मीन्स न्हाव्याचं दुकान होतं, त्या न्हाव्याच्या दुकानाकडे पाहत म्हणले, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. आता त्या न्हाव्याच्या दुकान जे आहे त्या न्हाव्याचं नाव काय? दीपचंद. आणि त्या दीपचंदकडे पाहत म्हणाले, दीपचंद तू ब्रेकिंग न्यूज ऐकलंस का? सध्याची ताजी बातमी ऐकलंस का? द पिपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पिपलनगर बँक कोलॅप्स होणार आहे, बुडणार आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तुझा जर त्या बँकेमध्ये पैसा असेल तर काय कर, शक्य होईल तेवढ्या लवकर त्या बँकेतून पैसा बाहेर काढ. सो फ्रेंड्स, हिअर वी आर गोइंग टू स्टॉप in part 1. Here in this part 1, what we have seen, the major character from this story is Natu, Sitaram, Seth Govindram, Mrs. Srivastav, Mr. and Mrs. Bhushan, Kamal Kishore, who is the owner of photography shop, and Deepchand. We have seen all these characters. It means
हाऊ द रूमर स्प्रेड फ्रॉम वन टू अनदर. एकीकडून दुसरीकडं अफवा कशी पसरली जाते. बघा, तो सुपरबॉय काय सांगतो की माझी पगार मला वेळेवर देत नाही म्हणून मी बँक सोडतोय. तर लोकांनी पुढे काय अफवा त्यावर पसरवली. तर हळूहळू ही स्टोरी फार इंटरेस्टिंग होत जाते. या पार्टाचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत पार्ट 1 तुम्ही अभ्यास करा, एन्जॉय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.